विघ्नहर्त्या गणरायाचं शनिवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. मात्र गणेश मूर्ती आगमनाच्या मिरवणुकीतच अनेक मंडळांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं. पोलीस प्रशासनानं ध्वनी मर्यादेचं पालन करावं, लेसर लाईटचा वापर करू नये असं आवाहन केलं होतं. मात्र अनेक मंडळांनी या आवाहनाला जुमानलं नाही. शुक्रवारी विक्रमनगरात गणपती आगमन मिरवणुकीवेळी लेसर किरणांमुळे सेवा बजावणाऱ्या राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार युवराज पाटील यांच्या डोळ्याला इजा झाली आहे. तसंच शनिवारी उचगावातही गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीच्या वेळी आदित्य बोडके या तरुणाच्या डोळ्यांना लेसर किरणांमुळे इजा झाली आहे. शनिवारच्या गणेश आगमन मिरवणुकीत राजारामपुरी, प्रतिभानगर, सम्राटनगर, टेमलाई नाका परिसरातील जवळपास 33 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं सहभागी झाली होती. या मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वारंवार ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करू नये आणि लेसर किरणांचा वापर करू नये असं आवाहन करून देखील अनेक मंडळांनी नियमांचं उल्लंघन केलंय. जवळपास 31 मंडळांनी ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केलं असून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनेनुसार या मंडळांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.